Welcome to Samyuknanda Detail Classes. In these classes, we are going to take SST 10th Standard. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण 10वी इयत्ता 10वीचे आपण सिरीज चालू केलेली आहे ग्रामरची. त्यामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट 100 ऑपोजिट वर्ड घेणार आहे, जे की त्याला आपण अँटोनिम सुद्धा म्हणतो आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे टॉप 100 ऑपोजिट वर्ड असणार आहे ते तुम्हाला प्रिव्हियस इयरला पण आलेले आहे आणि आता IMP सुद्धा आहे, जेणेकरून तुमच्या एक्झाममध्ये यापैकीच कोणते तरी 2 ऑपोजिट वर्ड येणार आहे, अँटोनिम्स येणार आहे. तर मग तुम्हाला व्यवस्थित याचा काय करायचं आहे, सराव करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि शेवटपर्यंत 100 जेवढे पण मी तुम्हाला अँटोनिम्स किंवा ऑपोजिट वर्ड देणार आहे त्या सर्व लिहून आणि पाठांतर करायचे. पेपरला जाण्या अगोदर तुम्ही या सर्व गोष्टी करा. तुम्हाला पेपरमध्ये माझं एकच ध्येय आहे की 90+ ग्रामरमध्ये मार्क्स पाडणे, म्हणजे 90+% तुमचं कसं यायला पाहिजे, ग्रामरमध्ये यायला पाहिजे. त्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे. मग या ग्रामरमध्येच आपण आता व्होकॅब्युलरीचा पार्ट आहे. मग व्होकॅब्युलरी आपण अँटोनिम्स म्हणजे आपण ऑपोजिट वर्ड घेणार आहे. मग आपण आता सुरुवात करूया. फर्स्ट जो असणार आहे आपला क्रूल. क्रूल मीन्स काय आहे तर माहिती आहे तुम्हाला. निर्दयी, काइंड मीन्स दयाळू, कर्स, ब्लेस, डॅमेज, प्रिझर्व, डार्क, लाईट, त्यानंतर डेंजरस, सेफ, डे, नाईट, डिसाइड, अनडिसाइडेड, त्यानंतर डिक्रीज, इन्क्रीज, डीप, शॅलो, डिस्पेअर, होप, डिसेंट, असेंड, डिफरंट, सेम, डिफिकल्ट, इझी, डेव्हलप, अनडेव्हलप, डायरेक्ट, इनडायरेक्ट, डाउन, अप, ड्राय, वेट, अर्ली, लेट, अर्न, स्पेंड, एम्प्टी, फुल. मला एकच म्हणायचं आहे तुम्हाला, हे वर्ड्स मी जे रीडिंग करतो आहे हे सर्व तुम्हाला रीडिंग तर करताच यायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला याचा मराठीतून सुद्धा अर्थ माहीत करायचा आहे. तर मग त्यासाठी तुम्हाला गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला हे खूप काळ लक्षात पण राहील आणि तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा त्याचा वापर करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त SSC बोर्डमध्ये 10वीसाठीच उपयोगी नाही आहे, तर 9वी, 8वी, 7वी, 6वी, 5वी, 4थीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, त्यासाठी सुद्धा या ऑपोजिट वर्डचा किंवा अँटोनिम्सचा तुम्ही उपयोग करू शकता. उपयोग करून तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता पुढचे वर्ड्स आपण जाणून घेऊ लगेच, जे की अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, 21 नंबरचा वर्ड्स आहे, जो की इनेबल, डिसेबल, त्यानंतर इन्करेज, डिस्करेज, एनिमी, फ्रेंड, एंट्री, एक्झिट, इक्वल, अनइक्वल, त्यानंतर इंटरनल, एक्सटर्नल, इंटरनल, फेअर, अनफेअर, फार, नियर, फॉल्स, ट्रू, फास्ट, स्लो, त्यानंतर फॅट, स्लिम, फिनाइट, इन्फिनाइट, फर्स्ट, लास्ट, फुलिश, वाइस, फॉरगेट, रिमेंबर, फॉर्च्युनेट, अनफॉर्च्युनेट, फ्रीडम, स्लेवरी, त्यानंतर फ्रिक्वेंट, रेअर, फ्रंट, बॅक, गेन, लॉस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा बघू आपण 41 नंबरचा. जेंटल, रफ, गिव, टेक, ग्लॅड, सॅड, गुड, बॅड, ग्रॅज्युअल, सडन, गिल्टी, इनोसंट, गिल्टी, इनोसंट, हँडसम, अगली, त्यानंतर हॅप्पी, अनहॅप्पी, हार्ड, सॉफ्ट, त्यानंतर हर्ष, मिल्ड. बघा, 50 वर्ड्स आपले ऑपोजिट वर्ड जे होते ते आपले कम्प्लीटही झालेले आहे. बघा, त्यानंतर हेट, लव, हेल्दी, अनहेल्दी, हाय, लो, ऑनेस्ट, डिसऑनेस्ट, ऑनर, डिसऑनर, हॉट, कोल्ड, ह्यूज, स्मॉल, हंबल, प्राऊड,
इम्पोर्ट, एक्सपोर्ट, इम्पॉर्टंट, अनइम्पॉर्टंट. बघा पुढे इन, आउट, इन्क्लूड, एक्सक्लूड, इन्फेरियर, सुपेरियर, इनिशियल, फायनल, इंटरनॅशनल, नॅशनल. त्यानंतर जॉय, सॉरो, ज्युनियर, सिनियर, जस्ट, अनजस्ट, काइंड, अनकाइंड, नोन, अननोन, लार्ज, स्मॉल, लेटर, सूनर, लेझी, ॲक्टिव्ह, लाईक, डिसलाईक, लिमिटेड, अनलिमिटेड, लिटरेट, इलिटरेट, लिव, डाय, लूज, लूज, टाईट, लॉस्ट, फाउंड, लॉयल, डिसलॉयल. बघा आपण लगेच लास्टची स्लाइड आहे बघा आता. लकी, अनलकी, मेजर, मेजर, मायनर, मेक, ब्रेक, मेल, फिमेल, मॅक्झिमम, मिनिमम, माइट, वीक, मोर, लेस, मॉर्टल, त्यानंतर इमॉर्टल, मूविंग, स्टील, नाऊ, देन, ऑबिडंट, डिसऑबिडंट, ओबे, डिसओबे, ऑफेन्स, डिफेन्स, ऑप्शनल, कंपल्सरी, ओरल, रिटर्न, ऑर्डिनरी, एक्स्ट्राऑर्डिनरी, ओरिजिनल, अनओरिजिनल, पास, फेल, पुअर, रिच, पॉप्युलर, अनपॉप्युलर. बघा अशा प्रकारे आपण काय केले, तुमचे 100 ऑपोजिट जे वर्ड होते इम्पॉर्टंट, ते सर्व ऑपोजिट वर्ड तुमचे घेतलेले आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही काय करायचे, तुमच्या मित्रांना जे की 10वीला शिकत आहे त्यांना पण अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना पण तुमचे या मी जे बनवते व्हिडिओची ही हेल्प होईल. 10वीचा एक्झाम जे पेपरमध्ये आहे तर ते एकदम सोपा जाईल. थँक्यू.